नमस्कार, शिव रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत फ्रेंच फ्राईज म्हणजेच फिंगर चिप्स कसे बनवायचे। हे फिंगर चिप्स वरतून एकदम कुरकुरीत आणि आतमधून एकदम सॉफ्ट असे कॅफे स्टाईल बनतात। तर बऱ्याच टिप्सही तुम्हाला मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तरी ते मोठ्या साईजमध्ये आपल्याला हे बटाटे घ्यायचे आहेत। याची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। हे फिंगर चिप्स आपल्या घरात लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खायला आवडतात आणि बनवायला सुद्धा एकदम सोपे आहेत। तर रेसिपी खरंच पूर्ण बघा आणि नक्की ट्राय करा। तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। तर आता बघा, बटाट्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे। हा बटाटा आता आपल्याला असा एकदम मधोमध कट करून घ्यायचा आहे आणि याला असे एका साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे। आता या बटाट्याच्या फोडी परत एकदा आपल्याला आणखी मधोमध अशा कट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे बरोबर एका साईजमध्ये आपले हे फिंगर चिप्स तयार होतात। तर बघू शकतात मस्त असे एका साईजमध्ये आपले हे फिंगर चिप्स तयार झालेले आहेत। जास्त मोठ्या साईजमध्ये सुद्धा कट करायचे नाहीत आणि जास्त लहान साईजमध्ये कट करायचे नाहीत। जर मोठ्या साईजमध्ये कट केले तर छान असे कुरकुरीत बनणार नाहीत आणि एकदम लहान जर केले तर एकदम असे कडक बनतात। त्यामुळे मीडियम साईजमध्ये आपल्याला हे फिंगर चिप्स असे कट करून घ्यायचे आहेत। आता याला आपल्या नॉर्मल नळाच्या पाण्यामध्ये 2 ते 3 वेळेस स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। जर तुम्ही थंड पाणी वापरलं फ्रीजमधलं तरीही चालेल, परंतु साध्या नळाच्या पाण्याने जरी धुतलं तरीही चालते। आता 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे। आता गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं। त्याच्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। या पाण्याला छान उकळी आली की याच्यामध्ये हे फिंगर चिप्स टाकून घ्यायचे आणि याला 5 मिनिटासाठी छान उकळी काढून घ्यायची आहे। एकदम जास्त शिजवायचं नाही, जास्त शिजवलं तर या कापाचे तुकडे होतात। त्यामुळे 4 ते 5 मिनिटच याची आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। हे फिंगर चिप्स आपल्याला 60 ते 70% शिजवायचे आहेत। एकदम 100% आपल्याला हे शिजवून घ्यायचे नाहीत। तुम्ही हे फिंगर चिप्स जर जास्त शिजवले तर याचे तुकडे होतात आणि एकदम क्रिस्पी छान असे बनणार नाहीत। आता 5 मिनिटं झालेले आहेत। एका सुती कापडावर हे आपल्याला पसरून घ्यायचे आहेत। तर तुम्ही फॅनच्या हवेला किंवा असेच कॉटनच्या कपड्यावर याला पसरून 1 तासासाठी ठेवून घ्यायचं आहे। आता 1 तास झालेला आहे। याला आपण एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे। त्यावर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे। तुम्ही कॉर्नफ्लॉवर ऐवजी थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकतात। आता हे पूर्ण या बटाट्याच्या कापला छान असं लावून घ्यायचं आहे। यामुळे आपले हे बटाट्याचे फिंगर चिप्स एकदम आणखी छान असे कुरकुरीत बनतात। तर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपले हे फिंगर चिप्स आता सोडून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला जास्तच ठेवायची आहे, एकदम कमी करायची नाही, नाहीतर आपले हे फिंगर चिप्स एकदम कुरकुरीत बनणार नाहीत। तर फुल गॅसवर आपल्याला हे असेच फिंगर चिप्स एकदम गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकतात मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण हे फिंगर चिप्स लगेच पूर्ण तेल निथळून काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकतात किती करायला एकदम सोपे आहे। तुम्ही सुद्धा नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा। आता राहिलेले सुद्धा हे फिंगर चिप्स आपण असेच तळून घ्यायचे आहेत। तेल परत एकदा छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे फिंगर चिप्स सोडून घ्यायचे आहेत।
तुम्हाला जर माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर शिव रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. बघा, या फिंगर चिप्सला सुद्धा मस्त असा आता गोल्डन रंग यायला लागलेला आहे. याला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि गॅस अजिबात कमी करायचं नाही. एकदम हाय फ्लेमवर आपल्याला हे फिंगर चिप्स असेच तळून घ्यायचे आहेत. आता याला सुद्धा आपण बाहेर काढून घेऊया. तर हे फिंगर चिप्स एकदम मस्त असे कुरकुरीत बनतात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. थँक्यू.